नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आत्मा गंगापूर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कापूस पिकातील आंतरमशागत अर्थात वखर पाळी घालण्याची जी प्रोसेस सुरू आहे त्याबद्दल शेतकऱ्याच्या शेतावर माहिती घेऊया। चला तर मग कापूस पिकातील आंतरमशागत वखर पाळी। आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बैलाच्या सहाय्यानं वखरपाळी घालण्यात येते। या वखरपाळीतून प्रामुख्यानं 3 फायदे आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये पहिला फायदा, आपण जे खत टाकतो ते खत मातीआड करण्याचं काम या वखरपाळीच्या माध्यमातून होत असतं। दुसरं, झाडांच्या मुळांना खोडाला मातीचा सपोर्ट देण्याचं काम हे वखरपाळीच्या माध्यमातून होत असतं। याच्यामध्ये सरी पडत असल्यामुळे पावसाचं पाणीसुद्धा टिकवून ठेवण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं। यासोबतच तणांचाही बंदोबस्त या वखरपाळीच्या माध्यमातून होतो। अशा प्रकारे या आंतरमशागतीला कापूस पिकामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आपण पाहतो। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा। माझं नाव दादासाहेब अंबादास राऊत, गाव दहेगाव बंगला, तालुका गंगापूर। तुम्ही आता हे जे काय करताय त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना थोडीशी माहिती द्या। कापूस पिकामध्ये आता हा खताचा ढोस टाकतोय आणि याला आता वखराच्या पाळीद्वारे माती लावण्याचं काम आणि खत टाकण्याचं काम चालू आहे। या पाळी घालण्यामुळं नेमका काय फायदा होतो पिकाला? जे काही आता आपण खत टाकतोय ते पावसाद्वारे समजा जादा पाणी झालं तर वाहून जाणार नाही आणि माती लागल्यामुळे ते खत झाकून जातं। हे झालं खताचं। आणि दुसरं, झाडासाठी म्हणून काय फायदा होतो? हे खत पूर्णपणे समजा पाऊस पडल्यानंतर पाणी होऊन मुळापर्यंत जातं। आणि हा तुमचा साधारण कितवा कापूसाची लागवड केल्यानंतर कितव्या दिवशी हे आपण करताय? साधारणतः 50 दिवस झाले असं। ठीक आहे। याच्यामुळं तुमच्या मुळाला झाडाला मातीचा सपोर्ट होतोय आणि खत झाकून जात आहे। अशी दुहेरी फायदा या ॲक्टिव्हिटीमुळे होतोय असं आपण म्हणूया। धन्यवाद आपण संवाद साधल्याबद्दल।